श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? साडी छान आहे ना माझी? आवडली ना तुम्हाला? नवीनच आहे. अहो, आजचा विषयच आहे साडी. कळलं का? काय झालं काल आहे ना, काल का परवा माझ्या व्हॉट्सअपवरती साडीवरती इतकं सुंदर लेख आला ना, खूपच छान. मग नवीन साडी होती, म्हटलं चला साडी पण नवी घालावी, तो लेखही तुम्हाला वाचून दाखवावा. एवढा भारी लेख आहे ना, बघा. मी लिहून घेतले, काही मनाचं आणि काही व्हॉट्सअपवरचं. तर सुरुवात करते. साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी. साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी आणि आयुष्य सरण्यापूर्वी जगून घ्यायला हवं. ही ओळ साधी वाटते, पण तिच्यात आयुष्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. आपल्या कपाटात अनेक साड्या असतात, काही खास प्रसंगासाठी, काही नंतर कधीतरी म्हणून ठेवलेल्या. पण तो नंतर अनेकदा कधीच येत नाही. साडी तशीच राहते आणि हळूहळू रंग फिक्का होत जातो. हेच आपल्या आयुष्याबाबत होत नाही का? बरोबर का नाही? होतं ना, तसंच होतं. साड्यांचे रंग फिक्के होतात आणि आपल्या आयुष्याचं पण तसंच असतं बघा. आता वेळ नाही, नंतर करू, थोडं स्थिर झाल्यावर जगू, जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू. पण खरं सांगायचं तर आयुष्य कोणासाठी थांबतच नाही. क्षण निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही. आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो. इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना आपली स्वप्न, आपली इच्छा हळूहळू मागे पडतात. साडीप्रमाणे आयुष्यही जपून ठेवायचं नसतं, ते जगून घ्यायचं असतं. मनात येईल तेव्हा हसायचं, आवडेल तसं सजायचं. ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा आणि स्वतःलाही थोडं जगू द्यायचं. कारण शेवटी न साड्या कायम राहतात, न क्षण परत येतात. म्हणूनच साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. कारण आयुष्य खूप मोठं नसतं, पण ते सुंदर नक्की असू शकतं. जर आपण त्या मनापासून जगलो तर शेवटी इतकंच. उद्या कधीची खात्री नसते. म्हणून आजचं आयुष्य आजच हसू, आजच प्रेम, आजच जगून घेऊ. बरोबर का नाही? एक मिनिट. आपण सतत काहीतरी पुढे ढकलत राहतो. आता वेळ नाही, नंतर करू, थोडं स्थिर झाल्यावर जगू, जबाबदाऱ्या कमी झाल्यावर स्वतःसाठी वेळ काढू. पण खरं सांगायचं तर आयुष्य कोणासाठी थांबत नाही. क्षण निघून जातात आणि आपल्याला कळतच नाही. आपण इतरांसाठी जगताना स्वतःला विसरतो. इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधताना आपली स्वप्न, आपल्या इच्छा हळूहळू मागं पडतात. साडीप्रमाणे आयुष्यही जपून ठेवायचं नसतं, ते जगून घ्यायचं असतं. मनात येईल तेव्हा हसायचं, आवडेल तसं सजायचं. ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्यायचा आणि स्वतःलाही थोडं जगून द्यायचं. कारण शेवटी न साड्या कायम राहतात, न क्षण परत येतात. म्हणूनच साडी विरण्यापूर्वी नेसून घ्यायला हवी आणि आयुष्य सरण्यापूर्वी मनापासून जगून घ्यायला हवं. कारण आयुष्य खूप मोठं नसतं, पण ते सुंदर नक्कीच असू शकतं. जर आपण ते मनापासून जगलो तर शेवटी इतकंच. उद्याची कधीचीच खात्री नसते. म्हणून आजच आयुष्य, आजच हसू, आजच प्रेम, आजच जगून घेऊ. बरोबर का नाही? खरंच आहे. साडीप्रमाणेच आपलं पण आयुष्य आहे. त्यामुळं मस्तपैकी जगून घ्या, छान छान साड्या घाला, रोज स्वतःला चांगलं दिसणंच करा. आपल्याकडं कोण बघन आणि आपल्याला कोण नावं ठेवल अजिबात आपण लक्ष द्यायचं नाही आहे. कारण कसं असतात, 4 जण टपलेलेच असतात नावं ठेवायला. कारण ते 4 पुढं येत नाही आणि आपल्याला स्वतःलाही पुढं येऊन देत नाही. म्हणून आपण स्वतःसाठी जगायचं, बोलणाऱ्यांना बोलून द्यायचं. बघा कसं असतं, एक झाड आहे आंब्याचं आणि एक झाड आहे बाभळीचं. लोक दगड कशाला मारणार? आंब्याच्या झाडाला मारणार. बाभळीच्या झाडाला मारणार का? नाही. म्हणून मस्त राहायचं, मस्त जगून घ्यायचं. कोण काय म्हणते, गेले उडत. छान जगा, छान राहा, रोज छान छान साड्या घाला
आणि मस्तपैकी आरशात स्वतःला म्हणा, मी आज खूप सुंदर दिसते, मी आज खूप छान दिसते. स्वतःलाच स्वतः म्हणायचं. आपण कशाला कोणाची वाट बघायची, बरोबर का नाही? आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. श्री स्वामी समर्थ.